आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुका या थांबलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका आहे। वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य आहेत। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण होऊ शकलेल्या नाहीयेत। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत। मात्र 36 पैकी फक्त 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्यामुळे उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका केव्हा पूर्ण होणार हा सवाल आहे। याशिवाय अनेक पंचायत समित्यांच्या निवडणुका सुद्धा झालू शकलेल्या नाही। त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते ओबीसी आरक्षण। ओबीसींना 27% आरक्षण दिल्यानंतर काही ठिकाणी जिथे एससी आणि एसटीची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी एकूण आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या पार जाते आणि 50%च्या पार आरक्षणाची मर्यादा जाऊ द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध आहे। त्यामुळे या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत।